हॅलो. आज आपण 76व्या आज आपण 76व्या प्रजासत्ताक दिन निमित्त एक जमलो आहोत. मी कोणतेही भाषण न देता आपल्या सर्वांनाच अंतमुख करायला लावणारी, विचार मंथन करायला लावणारी कुसुमाग्रजांची एक कविता वाचून दाखविणार आहे. 1996 मध्ये दैनिक सकाळ यांतून एक कविता प्रसिद्ध झाली. निमित्त होते स्वातंत्र्य दिनाचे सुवर्ण महोत्सव. यावेळी 50 वर्षे आणि आज 76वे वर्षे उलटून आपण केवळ स्वातंत्र्य देवीला अभिवादन करतो, मात्र भारत देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आवश्यक आचार करत आहे. ठोस पाऊल उचलत नाही म्हणून आज पुन्हा एकदा स्वातंत्र्य देवीला विनवणी ह्या कवितेच्या माध्यमातून साक्षात स्वातंत्र्य देवीची अभिवादन करून विनवणी करत आहे. ती अशी. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मी विनविते हात जोडून वाट वाकडी करू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करुण पूजन गुबडांचे व्रत करू नका. मी विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे ही ध्यानी धरा. 21वे शतक समोरी 16व्या स्तव रडू नका. मी विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. वेतन खाऊन काम टाळणे हे देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. जनसेवेस्तव असे कचेरी दी डाकुंची नसे गुहा. मज खालून मेजावरतून मेजा खालून द्रव्य कुणाचे लुटू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. बोथत पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. प्रकाश पेरा अपुल्या भक्ती दिवा दिव्याने पेटत असे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंकच पोकळ फुंकू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका.